हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे माझा बर्थडेचा. यात तुम्हाला बर्थडे माझा कसा मी सेलिब्रेट केला आहे ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी सकाळी शिकायच्या पप्पांनी माझ्यासाठी चॉकलेट्स आणली होती. त्यानंतर संध्याकाळी माझी मम्मी पण आली होती माझ्यासाठी हे गिफ्ट घेऊन. हे गिफ्ट मला माझ्या बहिणीनं पाठवलेलं आहे. आणि इकडे त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर जाण्यासाठी तयारी केली आणि आता आम्ही मस्तपैकी तयारी करून अंबादेवी मातेचं दर्शन करण्यासाठी निघालेलो आहे. देवांश, इशिका, मी आणि इशिकाचे पप्पा आम्ही सगळेजण मस्त अशी तयारी केली आणि हे आहेत अंबा मातेचं मंदिर. इथे पोचलेलो आहे आम्ही आणि इथे बघा मस्त असे दर्शन केले. बर्थडेच्या दिवशी मातेचे दर्शन करून खूप छान वाटलं मला. मी यावेळेला माझा बर्थडे खूप सिंपल तरीकेनं केला. काही पण असं केक वगैरे कटिंग नाही केलं, मस्तपैकी. त्यानंतर इथे आतमध्ये जनार्दन स्वामी महाराजाचं मंदिर आहे आणि इथेच प्रसादालय आहे. इथे आपला मस्त भंडारा असतो रोज सकाळी 11 ते 2-2:30पर्यंत. आणि त्यामध्ये इथे आतमध्ये गेलो, इथे पण पूर्ण दर्शन केले. खूप सुंदर असं मंदिर आहे. आमच्या अमरावतीचं प्रसिद्ध अंबा माता आणि एकविरा मातेचं मंदिर आहे इथे. आणि इथे बघा आता देवांश इथे त्या जे भाऊ होते त्यांच्याकडे ढोलकी आणि फोटो होता मातीचा, ते वाजवत होते. तिथे त्यांनी दक्षिणा दिली आणि त्याच्या पाया वगैरे लागला. त्याला खूप इंटरेस्ट आहे देवाचा, पूजा करणं, पाया लागणार. त्याच्यानंतर अंबा मातेचे दर्शन केल्यानंतर आम्ही इकडे एकविरा मातेचे दर्शन केले. आणि हे राम सीता लक्ष्मणचं मंदिर आहे आणि इथे हा आमच्या मातीचा कळस आहे. इथे पण आम्ही मस्तपैकी दर्शन केलेले आहे. इथे बघा खूप सुंदर असं आमचं बाहेरून असं सुंदर मंदिर दिसते. खूपच छान, खूप छान वाटलं, इथे प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही गौशालामध्ये गेलो आणि तिथे खूप साऱ्या गाय होत्या. सर्व गायांना केळी चारल्या. अशा तरी मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला मी माझा. आणि गौमाताचा आशीर्वाद पण घेतला मी. सगळ्या गौमाता, खूप साऱ्या गौमाता होत्या. इकडे बघा मी तुम्हाला दाखवते. थोडेसे केळे नेले होते मी. मला असं लक्षात नाही आलं का एवढे पुरणार नाही, पण तरी जेवढे झाले माझ्याकडनं तेवढी मदत मी करू शकली. आणि इथे गौशालामध्ये बसून खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. इथे खूप साऱ्या गौमाता होत्या, तिथे त्यांचा आशीर्वाद मिळाला मला. आणि मस्त असं देवांशी शिका असे प्रदक्षिणा पण घातली मंदिराची. खूप छान वाटलं असं बर्थडेच्या दिवशी कुठंतरी फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जायला खूप मस्त आनंद वाटते. आणि त्यानंतर माझी मम्मी पण घरी आली होती. माझी मम्मी पप्पा दोघांनी पण मला आशीर्वाद दिला. माझ्यासाठी पेढ्याचा डब्बा आणला आणि माझ्या बहिणीनं माझ्यासाठी गिफ्ट पाठवलेलं होतं. आणि माझ्या सासूबाईंनी पण मला केक आणायला पैसे दिले होते. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो जेवण करायला. मस्त इशिकाच्या पप्पानं मला मस्त असं सरप्राईज दिलं इथे आणून. असं मला माहीतच नाही असं ते मला जेवण करण्यासाठी बाहेर पण घेऊन जाणार आहे. आणि इथे देवांशी मस्ती सुरू होती. आणि हे माझं मोस्ट फेवरेट हॉटेल आहे, ईगल रेस्टॉरंट. नेहमी मला इथंच आवडते जेवण करायला यायला. आणि इथे मस्त छानपैकी यम्मी असं जेवण केलं. पनीरची भाजी, दाल तडका, तंदुरी, जिरा राईस. इशिकाने इडली खाल्ली. खूप मस्त वाटलं असं इथे बघून, जेवण करून. अशा प्रकारे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर खूप सारे फोटोज, सेल्फी पण काढल्या. आणि तिथे गौशालामध्ये अशी कृष्णाची मूर्ती आहे, तिथे पण फोटो काढली. थँक्यू.